नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले। त्यानंतर काही दिवसांनी सामनामधून मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली कामाचं कौतुक करण्यात आलं। त्यानंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले। यामुळे भाजप आणि ठाकरेंचं पॅचअप होणार का, महायुतीत नवीन भिडू येणार का, अशी चर्चा सुरू झाली। या चर्चेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली थेट भूमिका मांडली आहे। झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते पाहूया। मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही असं काय केलं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमचं कौतुक करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला। यावर बोलताना फडणवीस म्हणाले की काही लोकांच्या कौतुकापासून नेहमी वाचायला हवं। या कौतुकाला तुम्ही तुमचं कौतुक समजलं तर तुमचं नाव इतिहासात जमा होतं। त्यामुळे अशा प्रकारे कौतुक होत असतं, त्याला सोडून द्यायचं असतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे बंद असणार आहेत का, असंही विचारण्यात आलं। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की याबाबत प्रश्नच येत नाही, कारण आता महाराष्ट्रात लोकांनी आमच्या तिघांना खूप चांगलं बहुमत दिलंय। त्यामुळे आम्ही 3 लोक आमच्या खुर्च्यांवर असे घट्ट बसले आहोत की चौथ्या माणसाला जागा सोडली नाहीये आणि आवश्यकता पण नाही। म्हणून मी मानत नाही की कुठला दरवाजा उघडा, कुठला दरवाजा बंद, अशा प्रकारच्या चर्चांना जागा आहे। महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आमचं महायुतीचं सरकारच शेवटपर्यंत महाराष्ट्रात काम करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा। बघा, चौथा मित्र येणार नाही, नंबर 1। आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही। एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं का, ते त्यांनी जबरदस्तीने खिचून घेतलेले लोक आहेत। उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख, आणि आम्ही काय त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत। मुख्यमंत्र्यांची आणि माननीय उद्धव ठाकरेंची एखादी सदिच्छा भेट ही राजकीय भेट नसते। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, ते तुम्हाला भेटणारच। तुम्ही तसं एक GR काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये। तुम्ही एक GR काढलात म्हणजे आम्ही मोकळे झालो। पण तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहात। आणि आपल्याकडून लोकशाहीला बाधक होईल अशी कृती होणार नाही, अशी आमची भूमिका आहे। तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाहीये। कोणत्याही भ्रष्टाचारानं, व्यभिचारी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं, अशी तुमची परिस्थिती आहे। आम्ही भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी असे नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारात येणार नाही। तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा झालेला आहे। एकूणच ठाकरेंना सोबत घेण्याचा विषय आता मुख्यमंत्र्यांनी संपवलाय। त्यामुळे शिंदे सेनेला दिलासा मिळाल्याची चर्चा आहे। आता यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे शिवसैनिकांचं लक्ष असेल। पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।